6 महिन्यापासून फरार असलेला आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। फिर्यादी श्री प्रवीण रावसाहेब शिंदे यांनी फिर्यादनुसार 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री गजानन पेट्रोल पंपाजवळ देवभूमी अपार्टमेंट समोर म्हसरूड नाशिक येथे फिर्यादी व गणपती मंडळातील सदस्य असे कार्यक्रम घेत असताना कुणाल एखंडे, अभिमान सानप, करण करपे, महेश करपे, सिद्धेश्वर पिंगळे, शुभम मोहिते व इतर अशांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून हाताच्या चापटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कुणाल एखंडे, अभिमान सानप यांनी त्यांचे हातामधील धारदार लोखंडी कोयत्याच्या उलट्या साईडने फिर्यादी यांचे पायावर, मांडीवर, हातावर, पाठीवर मारून जखमी केले। तसेच तेथील उपस्थित मंडळाचे सदस्य यांना व तेथील उपस्थित परिसरातील नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करून भीतीचे वातावरण तयार करून दहशत माजवली म्हणून फिर्यादी यांनी वरील आरोपितांविरुद्ध म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अभिमान सानप हा अशोक स्तंभ नाशिक या भागात फिरत असल्याची माहिती मिळताच पथक तयार करून त्याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्या अनुषंगाने नमूद पथकाने सदर पाहिजे आरोपीला अशोक स्तंभ नाशिक परिसरात शोध घेतला असता तो दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी 11 वाजता ढोल्या गणपती मंदिराजवळ अशोक स्तंभ नाशिक येथे मिळून आल्याने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याचे नाव त्याने अभिमान धर्मेंद्र सानप वय 31 वर्ष असे सांगितले। त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली केली। सदर नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी म्हसरूड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।